नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसामध्ये राष्ट्रीय माध्यमांमध्ये म्हणजे दिल्ली असेल, इंग्रजी, हिंदी, वेगवेगळ्या मराठीमध्ये पण काही प्रमाणामध्ये एक गोष्टीचा फार गवगवा होतोय. प्रामुख्याने एका फोटोचा किंवा एका छोट्या व्हिडिओ क्लिपचा फार गवगवा होतोय. आणि ती क्लिप म्हणजे राहुल गांधी यांची भगिनी वायनाडच्या खासदार प्रियंका वाड्रा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरचा हास्य विनोद, त्यांचा नितीन गडकरी या केंद्रीय परिवहन मंत्र्यांबरोबरचा संवाद, गप्पा, हे सगळं फार कौतुकाचा विषय झालाय. पण हे सगळं केवळ योगायोग आहे का? मला तो योगायोग वाटत नाही. आणि म्हणूनच उशीर झाला असला तरी तो मी विषय आज तुमच्या समोर घेतोय. याचं कारण लक्षात घ्या. मला याचे दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता दिसते. एक गोष्ट साफ आहे, काल परवा म्हणजे साधारण महिन्यापूर्वी बिहार विधानसभेच्या निवडणुका संपल्या आणि तिथल्या निकालामध्ये परत एकदा काँग्रेस पक्षाचा अत्यंत लज्जास्पद आणि दारुण पराभव झाला. नुसता काँग्रेस पक्षाचा पराभव झाला नाही, ज्या निवडणुका जिंकण्यासाठी राहुल गांधींनी जवळजवळ 2 महिने आधीपासून तयारी सुरू केली, तिकडे कन्हैया कुमार आणि पप्पू यादव सारखे 2 आपले खास शिलेदार पाठवले. कृष्णा अल्लावरू सारखा अत्यंत विश्वासातला नवा प्रभारी बिहारच्या काँग्रेससाठी नेमला. तिकडे जाऊन लालू प्रसाद यादव किंवा तेजस्वी यादव जो महाआघाडीतला महागठबंधनातला बिहार मधला थोरला भाऊ आहे, त्याच्याशी पंगा घेण्यापर्यंत काँग्रेसनी आणि राहुल गांधींनी मजल मारली. आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा राहुल गांधी वोट चोरी वगैरे वगैरे आंदोलन करत बसले. आणि व्हायचं ते झालं. काँग्रेसचा जबरदस्त पराभव बिहारमध्ये झाला. 16 का 19 आमदारांची संख्या 6 पर्यंत खाली आली. पण आपली संख्या खाली आणता आणता राहुल गांधींनी राष्ट्रीय जनता दल आरजेडी, ज्यांचे जवळजवळ 250 आमदार होते, त्यांना 25 पर्यंत खाली आणून दाखवलं. आणि परत एकदा भारतीय राजकारणातल्या, पुरोगामी राजकारणातल्या दुखण्यावर बोट ठेवलं गेलं की राहुल गांधी हे काँग्रेससाठी आणि भाजप विरोधी राजकारणासाठी एक प्रकारचा अभिशाप आहे. राहुल गांधी जिथे हात लावतील तिथे अपयश खात्रीपूर्वक येतं. ही जी चर्चा होती ती परत एकदा जोरात सुरू झाली. आणि फक्त राष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा डिबेटमध्ये आणि पत्रकारांमध्ये, माध्यमांमध्ये नाही, तर काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सुद्धा ही चर्चा सुरू झाली. आणि त्याचं एक प्रमुख कारण आहे, ते म्हणजे शकील अहमद नावाचे बिहार मधले एक जुने काँग्रेस नेते आहेत. खूप जुने नेते आहेत. राज्यसभा सदस्य होते. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांची मंत्रीपदी सुद्धा वर्णी लागली होती. या शकील अहमद यांनी बिहारच्या दुसऱ्या फेरीचं मतदान 11 नोव्हेंबरला संपल्यानंतर, त्याच संध्याकाळी मतदान संपल्यानंतर काँग्रेसचा आणि काँग्रेसमधल्या सगळ्या पदांचा राजीनामा देऊन टाकला. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर निकाल लागण्यापूर्वी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. आणि तिथून मग निकाल लागल्यानंतरचा विषयच नव्हता. केवळ राहुल गांधींमुळे महागठबंधनाचा आणि त्यातल्या मित्र पक्षांचा बिहारच्या निवडणुकीत सोपडा साफ झाला. आणि ही निवडणूक ही राहुल गांधी यांच्यासाठी म्हणतात 95 क्रमांकाची निवडणूक आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाची सूत्र हळूहळू करत हाती घ्यायला सुरुवात केली 2009 पासून. आणि तेव्हापासून जवळजवळ 15 वर्षामध्ये
अशा 95 लहान मोठ्या निवडणुका सांगितल्या जातात, ज्या लोकसभा, विधानसभा, राज्यसभा किंवा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभा अशा निवडणुका आहेत की 95 निवडणुकांमध्ये राहुल गांधींनी जे नेतृत्व केलं पक्षाला किंवा पक्षासाठी जी रणनीती आखली, त्यामध्ये अत्यंत लाजिरवाणा पराभव काँग्रेसच्या वाट्याला आला आणि त्यापैकी अनेकदा काँग्रेस पक्षाच्या मित्र पक्षांची सुद्धा दुर्दशा झाली. आज आपण जे बिहारच्या निवडणुकीमध्ये तेजस्वी यादव यांचं झालेलं बघतोय, 2017 मध्ये नेमकी तशीच दुर्दशा उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये अखिलेश यादव यांची झाली होती. कारण अखेरच्या क्षणी बहुमतात असलेला पक्ष समाजवादी पक्ष याचे नेते असलेल्या अखिलेश यादव यांनी राहुल गांधींबरोबर हात मिळवला आणि बघता बघता त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये 50 पेक्षा कमी आमदारांपर्यंत घसरला आणि 5 वर्षानंतर राहुल गांधी सोबत नसताना अखिलेशने 125 पेक्षा अधिक आमदार निवडून आणले. सांगायचा मुद्दा एवढाच की राहुल गांधी ही काँग्रेस पक्षासाठी आणि काँग्रेस बरोबर जाणाऱ्या पक्षांसाठी एक प्रकारची पनौती आहे. ही दबल्या आवाजातली चर्चा हळूहळू बिहारच्या निकालानंतर उघडपणे सुरू झालेली आहे. आणि आज मी हा विषय पुन्हा एकदा घेतोय, याचं कारण त्या पार्श्वभूमीवर जे काय प्रियंका गांधी, प्रियंका वाड्रा यांचे फोटो नरेंद्र मोदी पंतप्रधान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या बरोबर हसत खेळत गप्पा आणि अगदी चहा पान वगैरे करतानाचे जे फोटो आलेत, त्याची चर्चा त्या कारणासाठी सुरू झालेली आहे की ज्या प्रकारे राहुल गांधी लोकशाही राजकारणामध्ये सत्ताधारी पक्षाबरोबर तलवार उपसूनच बोलत असतात आणि तलवार न उपसता देखील लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा संवाद होऊ शकतो, हे प्रियंका वाड्रा आपल्या कृतीतून दाखवतायत. हा मुद्दा आहे, हा विषय आहे. चर्चा त्याची आहे. चर्चा फक्त गडकरी किंवा राजनाथ सिंग किंवा नरेंद्र मोदी यांना प्रियंका गांधी जाऊन भेटल्या, आपल्या कामासाठी भेटल्या, आणखीन कशासाठी? वास्तविक पंतप्रधानांकडे प्रियंका वाड्रा यांचं काही काम असू शकेल असं नाही, पण साधारणपणे संसदेची जी अधिवेशनं होतात त्या अधिवेशनाचं समाप्ती होते तेव्हा सगळ्या पक्षाच्या नेत्यांना, प्रामुख्याने प्रमुख नेत्यांना सभागृहाचे जे अध्यक्ष असतात, पीठाधीश असतात, ते चहापानासाठी बोलवतात. राहुल गांधी अशा कार्यक्रमाला हजर सुद्धा राहत नाही. आजपर्यंतची गोष्ट ठीक होती, पण 2024च्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचं संख्याबळ वाढलं आणि राहुल गांधी हे लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी नेता म्हणून झालेले आहेत आणि त्यामुळे शिष्टाचार संमत वागायचं तर पंतप्रधान असोत, सत्ताधारी पक्ष असो, सभापती असोत, यांनी बोलवलेल्या बैठकीला हजेरी लावणं आणि तिथे होणाऱ्या कामकाजामध्ये सहभागी होणं, आपलं मत व्यक्त करणं, समोरच्यांची मतं समजून घेणं, ही घटनात्मक शिष्टाचारामध्ये विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी असते. पण राहुल गांधी ती जबाबदारी कधीही पार पाडत नाहीत. सरन्यायाधीशांचा शपथविधी असो, उपराष्ट्रपतीचा शपथविधी असो किंवा लाल किल्ल्यासमोर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या समारंभाला उपस्थित राहणं असो, अशा प्रत्येक वेळेला राहुल गांधी गायब होते. ज्याला लोकशाहीतला शिष्टाचार म्हणतात की जे संवैधानिक कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमाला सभागृहाचे दोन्ही बाजूचे नेते हजर राहतात
पण तिथे सुद्धा तुसडेपणा दाखवणं, तिरस्कार दाखवणं ही राहुल गांधींची खासियत झालेली आहे. सतत खाजगी असो जाहीर असो कुठल्याही कार्यक्रमामध्ये तोंड उघडलं की सत्ताधारी पक्षाला, पंतप्रधानाला, भाजपला, RSSला शिव्या घालणं यापेक्षा राहुल गांधी यांच्या तोंडून चुकूनही शब्द बाहेर पडत नाही. गुणगान करा असं कोणी सांगत नाही. सत्तेत बसलेल्या पक्षाचं विरोधकांनी गुणगान करण्याचं काहीही कारण नसतं. पण फक्त शिव्याशाप देणं, खोटे नाटे आरोप करणं ही सुद्धा लोकशाही संकेतामध्ये, शिष्टाचारामध्ये विरोधी पक्षाची कामगिरी किंवा जबाबदारी नसते. राहुल गांधी नेमकं ते करताना दिसतात आणि मग त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांचे जे ताणले गेलेले संबंध आहेत, सिंदूर ऑपरेशन सिंदूर झालं पहलगाम नंतर, तेव्हा सरकारच्या समर्थनाला आणि सरकार करेल त्या कारवाईच्या समर्थनाला उभं राहणं ही सुद्धा विरोधी पक्षाची जबाबदारी होती. पण त्या सगळ्या कालखंडामध्ये राहुल गांधी हे पाकिस्तानच्या भाषेत बोलत होते. आणि या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर अगदी सभागृहामध्ये भाजपवर, मोदी सरकारवर कडाडून टीका करणाऱ्या आणि त्यांचे दोष दाखवणाऱ्या प्रियंका वाड्रा जेव्हा अगत्याने अधिवेशन समाप्तीच्या वेळेला काँग्रेसच्या वतीने चहापानाच्या कार्यक्रमाला, सभापतींनी बोलवलेल्या कार्यक्रमाला हजर राहिल्या आणि नुसत्या हजर राहिल्या आणि तिथे फुरंगटून बसल्या असं बिलकुल झालं नाही. त्या समारंभामध्ये, चहापानाच्या कार्यक्रमामध्ये जे विविध पक्षांचे नेते उपस्थित होते, पंतप्रधान होते, सभापती होते, ओम बिर्ला किंवा तुमच्या राजनाथ सिंग होते, यांच्याशी प्रियंका वाड्रा हसत खेळत बोलत होत्या. आणि हा जितका चर्चेचा विषय झालाय त्यापेक्षा तो काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणामध्ये गोंधळात टाकणारा विषय झालेला आहे. एका बाजूला सतत सत्ताधारी पक्षाबरोबर संघर्ष करून सत्ताधारी पक्षाचा रोष ओढवून घेणारा पक्षाचा सर्वोच्च नेता राहुल गांधी आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्षाबरोबर सुद्धा बोलता येतं, संवाद साधता येतो, हसत खेळत बोलता येतं, हलक्या फुलक्या वातावरणात बोलता येतं. आपल्याला हवं ते काम सत्ताधारी पक्षाकडून हसत खेळत करून घेता येतं, याचं प्रात्यक्षिक प्रियंका वाड्रांनी दाखवलेलं आहे. आणि ही गोष्ट काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना सुखद वाटलेली आहे. तुम्हाला आठवत असेल तर गुलाम नबी आझाद हे सुद्धा 5-7 वर्ष राज्यसभेमध्ये विरोधी नेता म्हणून काम करत होते, अगदी सडकून टीका करत होते मोदी सरकारवर. पण तरीही सरकारबरोबर सौहार्दाचे संबंध ठेवून सभागृहाच्या बाहेर मैत्रीपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात ते सत्ताधारी लोकांशी संपर्क ठेवत होते आणि काँग्रेस पक्षाच्याही निवडून आलेल्या लोकांच्या मतदारसंघात चांगलं काम हवं यासाठी सरकारची मदत घ्यायला ते खेळीमेळीचा संवाद उपयोगी ठरत होता. जे राहुल गांधींच्या काळात संपूर्णपणे गायब झालेलं आहे, वातावरण गढूळ झालेलं आहे. अशा वेळेला आपण विरोधी नेता आहोत तर आपण शिष्टाचाराप्रमाणे वागू ही हिंमत मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे नाहीये. पण राहुलची बहीण असलेल्या प्रियंका वाड्रांनी त्या दिशेने एक पाऊल टाकलंय आणि त्यामुळे काँग्रेसमधल्या अनेकांना तो सुखद धक्का बसलेला आहे की हा, विरोधी पक्षात असू पण विरोधी पक्षात असून सुद्धा तिरस्काराचं, नफरतीचं राजकारण करायचं नाही तर ते कसं करायचं नाही आणि शिस्तसंमत विरोध कसा करायचा याचं प्रात्यक्षिक त्याच गांधी घराण्यातल्या प्रियंका वाड्रा दाखवतायत. हा तो सुखद धक्का आहे. राहुलच्या जागी प्रियंका वाड्रा आल्या
तर लोकशाही किती प्रगल्भ होऊ शकेल याचा तो साक्षात्कार काँग्रेसमधल्या बहुतांश जुन्या पठडीतल्या आणि चांगलं राजकारण करू इच्छिणाऱ्यांना धक्का वाटलेला आहे. पण तो फक्त धक्का आहे का, हे तात्पुरतं आहे का, तो देखावा आहे का, देखावाच असेल. अगदी प्रियांका वाड्रा फार मनापासून हसल्या आणि सरकारशी सहकार्य करणार असं बिलकुल नाहीये. पण वातावरण खेळीमेळीचं झालं, तो दोन्हीकडच्या ताणलेल्या तलवारी मॅन होतात आणि परस्पर समन्वय आणि सहकाराने देशाचा कारभार आणि आपापल्या मतदारसंघाची कामं होऊ शकतात, याचा तो साक्षात्कार आहे. आणि तो जितका काँग्रेस जनांना सुखद वाटेल तितका हळूहळू राहुल गांधींच्या बाबतीतला काँग्रेसवाल्यांचा दुरावा वाढत जाईल आणि आपण पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व करू शकतो, पक्षाला यशाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो, हा आत्मविश्वास प्रियंका वाड्रा पक्षाच्या अनुयायांमध्ये निर्माण करू शकतील. आणि तो निर्माण झाला तर मग काँग्रेस पक्षामध्ये राहुल गांधींना बाजूला करणं आणि पक्षाची सगळी सूत्र प्रियंका वाड्रा यांच्याकडे देणं, या दृष्टीने काही पावलं टाकली जाऊ शकतात, याची शक्यता या 2-4 चित्रांनी निर्माण केलेली आहे, छायाचित्रांनी निर्माण केलेली आहे. आणि म्हणून त्या चित्रामध्ये काय होतंय ही चर्चा सुरू झाली आहे. त्याची खळबळ माध्यमांमध्ये वागण्यापेक्षा काँग्रेसमध्ये माजली असेल तर काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहू लागलेत किंवा निदान त्या दिशेने हालचाली सुरू होताना दिसतात. आणि ते असतील तर काय असतील हे एका वेगळ्या व्हिडिओत सांगायला लागेल. मला असं वाटतं की ही चाहूल आहे राहुल गांधींना काँग्रेसच्या सर्वोच्च पदावरून हटवण्याच्या दृष्टीने होऊ घातलेल्या ज्या काय हालचाली असतील, मग ते षडयंत्र असेल, कारस्थान असेल की प्लॅन असेल किंवा रणनीती असेल, मला माहित नाही. पण मला असं वाटतं की राहुल गांधींना कंटाळलेला काँग्रेसचा जो अनुयायी आहे, राजकारणी आहे, नेता आहे, अशा लोकांना प्रियंका गांधींच्या पाठीशी उभं करण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून गडकरींना भेटणं, मोदींची हसत खेळत बोलणं, अशा चहापानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं, हे पाऊल प्रियंकांनी उचललेलं असू शकतं. पुढे अधिक बोलू, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.